वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हेडलाईन इन्साइट. महामानव विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे दिनांक 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत महापरिनिर्वाण झाल्यानंतर मुंबईतील दादर चौपाटी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीला परिनिर्वाण किंवा महापरिनिर्वाण का म्हणतात असा सर्वांना पडणारा प्रश्न आहे. बहुतेक जणांना त्या शब्दाचा अर्थही माहीत नसतो आणि म्हणूनच निर्वाण म्हणजे काय, परिनिर्वाण कशासाठी वापरतात आणि महापरिनिर्वाण कोणासाठी वापरतात याबद्दल आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर बघूया. निर्वाण म्हणजे काय. निर्वाण हा शब्द निब्बाण या पाली भाषेच्या शब्दापासून बनला आहे. बौद्ध परंपरेनुसार निर्वाण ही एक मनाची अवस्था आहे जी जिवंतपणे प्राप्त करता येते. निर्वाणाला कमळाची उपमा दिली आहे. निर्वाण ही अवस्था जिचं वर्णन करता येत नाही, कारण ही अवस्था आपले जे 5 अवयव आणि मन त्यांच्या पलीकडे आहे. जेव्हा आपले मन 5 इंद्रियांच्या पलीकडे जाते तेव्हा ही अवस्था आपण जाणून घेऊ शकतो जी परमनंट आहे. ज्यांच्या मनाची अवस्था परिणामविरहित असते, म्हणजे ज्यांच्या मनावर कोणताही परिणाम होत नाही, सुख दुःख लाभ अलाभ यश अपयश निंदा प्रशंसा या 8ही गोष्टी जेव्हा कधी जेवढ्या वेळा आपल्या वाट्याला येत राहतील तेव्हा आपलं मन प्रतिक्रिया देत नाही किंवा विचलित होत नाही, ती मनाची जी अवस्था आहे ती निर्वाण अवस्था आहे. या मनाच्या अवस्थेत तिथे कोणत्याही प्रकारचा लोभ नाही, मोह नाही, द्वेष नाही, लालसा नाही, अशी जी मनाची अवस्था आहे तिला निर्वाण असे म्हटले आहे. काही ठिकाणी असाही उल्लेख केला आहे की जी व्यक्ती आपल्या तिन्ही तृष्णेंचा नायनाट केला आहे त्यांना निर्वाण प्राप्त होते. निर्वाण ही अवस्था जिवंतपणे प्राप्त होणारी अवस्था आहे. निर्वाण म्हणजे मरण नाही. निर्वाण ही अवस्था कोणीही प्राप्त करू शकतो. साधारण माणूस, गृहस्थ, वयस्कर भिक्खू, 7-8 वर्षाचा भिक्खू इत्यादी सुद्धा निर्वाण प्राप्त करू शकतो. परंतु तो रस्ता सोपा नाही व साधारणही नाही. खडतर प्रवास असतो जो सामान्य माणूस करू शकत नाही. परिनिर्वाण कशासाठी वापरले जाते. परिनिर्वाण हा शब्द परिनिब्बाण या पाली भाषेच्या शब्दापासून बनलेला आहे. निर्वाण अवस्था प्राप्त केल्यावर जर तो किंवा ती आपलं मन अजून शुद्ध व साधना करत राहिली तर ते पुढे जाऊन जसजशी आपल्या मनाचे शुद्धीकरण करत जातील व निर्वाणाच्या पलीकडे जाऊन त्यानंतर ते अरहंत होतात. निर्वाण किंवा अरहंत प्राप्त केलेल्या व्यक्ती जेव्हा आपले शरीर सोडतात म्हणजे मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या देहवसनाला परिनिर्वाण असे संबोधतात. बौद्ध मतानुसार परिनिर्वाण म्हणजे अखेरचे निर्वाण असून बोधी संपूर्ण जागृती प्राप्त केलेल्या व्यक्तीच्या शरीराच्या मृत्यूनंतर परिनिर्वाण घडते. भावचक्र, संसार, कर्म आणि पुनर्जन्म यांच्यातून संपूर्ण मुक्ती परिनिर्वाणात साधली जाते. महापरिनिर्वाण कोणासाठी वापरतात. जेव्हा एखादी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करते, बुद्धत्व प्राप्त केल्यावर ज्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात, अशी व्यक्ती जेव्हा आपले शरीर सोडतात म्हणजे त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण असे म्हणतात. आणि म्हणूनच तथागत भगवान गौतम बुद्ध हे सम्यक संबुद्ध असल्यामुळे फक्त आणि फक्त त्यांच्याच परिनिर्वाणाला महापरिनिर्वाण असे म्हटले जाते. सम्यक संबुद्ध म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांना प्राप्त झालेले बोधिज्ञान ते इतरांबरोबर वाटतात, इतरांना सांगतात, लोकांना उपदेश करतात आणि म्हणून त्यांना सम्यक संबुद्ध म्हणतात. तथागत भगवान गौतम बुद्धांचे महापरिनिब्बाण सुत्त नावाचं खूप महत्त्वाचं सुत्त देखील आहे. भारतात कदाचितच असा कोणी निष्पक्ष बुद्धिवंत ज्ञानी नेता असेल ज्यांचा महापरिनिर्वाण दिवससुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात एक परिवर्तनवादी रूपात साजरा केला जातो. मृत्यू निश्चितच आहे, त्याला स्वीकारावा लागतं, पण विचारांनी प्रखर असलेल्या लोकांचा कधी मृत्यू होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही उपाधी देण्यात आली. बोधिसत्व या शब्दाचा अर्थ म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या व्यक्तीला बोधिसत्व म्हणतात. त्यांनी अर्जित केलेले ज्ञान व त्यांनी गोरगरिबांसाठी स्थिती सुधारणारी महत्त्वाची भूमिका बजावली. बौद्ध समाजासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. म्हणून त्यांच्या परिनिर्वाणाला आंबेडकरी समाज महापरिनिर्वाण असे संबोधतात. आय होप सो मी तुम्हाला सोप्या सरळ समजेल अशा शब्दांत निर्वाण, परिनिर्वाण आणि महापरिनिर्वाण समजावून सांगितले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला क्लिक करा. धन्यवाद.